तर भारतामध्ये राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित झालेली खिचडी कोणाला माहिती नाही आहे? सगळ्यांनाच माहिती आहे. वेगवेगळ्या धर्मात असंख्य प्रकारांनी केली जाते खिचडी. गुजराती लोकांमध्ये डाळ खिचडी कढी केली जाते. मारवाडी लोकांमध्ये घोटरडी केली जाते, घोटून केलेली खिचडी. दक्षिण भारतामध्ये वेन्ने, पोंगल, खारा पोंगल केलं जातं. सगळे करतात खिचडी वेगवेगळ्या पद्धतीने. मध्ये तुम्ही समीकरण ऐकलं असेल ना, आळशी बायको आणि समजूतदार नवरा म्हणजे खिचडी. तर अशीच खिचडी भोगीच्या दिवशी आपण करतो, पण ही वेगळी खिचडी आहे. आपल्या भोगीच्या ज्या भाज्या वापरतो भाजीसाठी, त्यातल्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. मुगाची डाळ आणि तांदूळ इथे स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत. फोडणीमध्ये सगळ्या भाज्या छान फ्राय करून घेतल्या. त्याच्यामध्ये डाळ तांदूळ टाकले, हिंग टाकलं आणि गरम पाणी टाकलं. जेवढे डाळ तांदूळ त्याच्या दुप्पट अडीचपट पाणी टाकलेलं आहे. 2-3 शिट्ट्या छान घेतलेल्या आहेत. मऊसूत खिचडी तयार आहे. आणि त्याच्यावर साजूक तूप, कोथिंबीर, ओलं खोबरं जसं तुम्हाला आवडेल तसं खा की हो.